मला तुझे सोयरसूतक नाही हा शब्द नेमका कसा आला? तर सोयर आणि सूतक हे दोन वेगळे शब्द आहेत. सोयर याचा अर्थ होतो रक्तसंबंधातील नातेवाईक. तर हे जे सोयर आहे, एखाद्या घरामध्ये जिथं आपल्या घरामध्ये एखादी स्त्री बाळंत झाल्यानंतर त्या मुलाला नवजात अर्भकाला आणि त्या स्त्रीला बाधा होऊ नये, तिला बाहेरचा संसर्ग होऊ नये म्हणून तिच्यापासून 10 दिवस वेगळं राहणं याला सोयर म्हटलं जातं. आणि एखाद्या घरामध्ये मृत्यू पावल्यानंतर एखादा माणूस मृत्यू पावला, तर त्याच्यानंतर त्या असणाऱ्या मृत्यू पावलेल्या माणसाची बाधा दुसऱ्याला होऊ नये म्हणून जो 13 दिवसाचं विलगीकरण पाळलं जातं, त्याला सूतक म्हटलं जातं. सूतक या शब्दाचा अर्थ होतो अशौच किंवा विटाळ. म्हणजे खरं तर सोयर हे सुखाचा प्रसंग आहे आणि सूतक हे दुःखाचा प्रसंग आहे. मात्र आपण सहजपणे दोन्हीला एकच शब्द वापरतो, सोयर सूतक. आणि त्यानुसार तुझ्या घरामध्ये कोणी जन्माला आला असेल, तर त्याच्याशी माझा संबंध नाही, म्हणजे मी पाळणार नाही आणि तुझ्या घरामध्ये मृत्यू पावला तरी माझं देणं घेणं नाही म्हणून शब्दाला सोयर सूतक नाही.